शेतकरी स्वखर्चाने बांधत आहेत पांदन रस्ता. शासनाकडे निधी नसल्याची ओरड, उडवाउडवीची उत्तरे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील वेरूळ-रोंगे या गावातील धनापूर-पांदन रस्ता. धनापूर-पांदन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भव्य चक्काजाम. आज 9 सप्टेंबर 2024ला धनापूर व विरूळ मौजातील असंख्य शेतकऱ्यांनी चांदूर रेल्वे ते धामणगाव रोडवर भव्य चक्काजाम आंदोलन केले होते. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून धनापूर-पांदन रस्त्याची अवस्था खूपच दयनीय आहे. कोणतीही वहिवाट होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांची खते आपल्या पिकाला गेली नाही. शेती करण्याकरता दुसरा मार्ग नाही. त्यामुळे हा पांदन रस्ता या शेतकऱ्याकरता खूप महत्त्वाचा आहे. मात्र नायब तहसीलदार यांनी पाहणी केली व आश्वासन दिले, मात्र अजूनपर्यंत त्यावर काही तोडगा काढला नाही. यावर्षीसुद्धा शेती कशी वहिवाट करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र आता शेतकरी एकजुटीने उभे राहून सर्वांनी वर्गणी गोळा करून या पांदन रस्ता बांधकामाला सुरुवात केली आहे व स्वतः पैसे गोळा करून पांदन रस्ता तयार करत आहेत. शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हटलं जाते, मात्र त्याला शेतीत जाण्याकरता जो पांदन रस्ता पाहिजे त्या रस्त्याकरता शासनाकडे व लोकप्रतिनिधीकडे निधी नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो धामणगाव तालुका येथील वेरूळ-रोंगे या गावात. येथील शेतकऱ्यांच्या समस्या, आपल्या पांदन रस्त्या संदर्भातील समस्या जाणून घेण्याकरता आज आपण येथे आलेलो आहोत. बघूया काय बोलतात इथले शेतकरी. काय सांगाल काका रस्त्या संदर्भात? ह्या आमच्या रस्त्याचं ह्या आमदारांनी हे पूर्ण काम करून द्यायला पाहिजे. हो, आजपर्यंत 10-15 वर्षापासून कोणच केलं नाही आहे. निरे आश्वासनं दिले. तर आता ह्या प्रताप अडसळ आमदारांनी हे पूर्ण आमचं करून द्यायलाच पाहिजे. हो, आमची अशी त्यांना विनंती आहे. बरं, तुम्ही या आधी निवेदन वगैरे दिले आहे का तहसीलदार साहेबांना? तहसीलदार साहेबांना यांनी निवेदन दिलं आहे. तहसीलदार साहेबांना येऊन गेले इथं. ते इथे येऊन पाहणी करून गेले. हो, परंतु त्यांनी काही जबाब दिला नाही आणि त्यांनी सरळ सांगितलं आमच्याकडे रस्त्याचा निधी नसते, तरी तुम्ही याच्याकरिता तुम्ही यांच्याकडे भेटा, ग्रामसेवकाकडे भेटा. तहसीलदार त्यावेळेस म्हणजे बिलकुल पोलिसांना घेऊन आले होते. पोलिसांना सुद्धा घेऊन आले होते, पण काहीच लक्ष देत नाही. पाणीचं काम या वर्षात झालंच पाहिजे. आम्हाला इथं फसाचं काम झालं नाही पाहिजे. नमस्कार सर. आज आमच्या गेल्या 10 वर्षापासून आमच्या गावातील जे पांदन रस्ता आहे अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे आणि जवळपास आम्ही सर्व शेतकऱ्यांनी माननीय आमदार साहेबांना, खासदार साहेबांना अनेक निवेदने दिले. तहसीलदारांना निवेदन दिले. तहसीलदार साहेब सुद्धा मोका पाहणीकरिता आले होते आणि सदर परिस्थितीकरिता पूर्ण शेतकरी गट एकत्र झाला होता. शेतकरी गट एकत्र झाल्यानंतर पूर्ण पाहणी केल्याने सांगितलं की हा जो काही निधी आहे आमच्याकडे नसतो, हा निधी ग्रामपंचायत आणि आमदार साहेबाकडे असतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही हा रस्ता करून घ्या असं आश्वासन देऊन आमचं इथं आंदोलन जे आहे ते रद्द केलं. आणि त्यानंतरच मग अनेकदा पाठपुरावा केला, अनेकदा पत्र दिले, अनेकदा सगळ्या व्यवहार करत असताना एकाही प्रशासनाने, एकाही लोकप्रतिनिधीने आमचा दखल घेतली नाही. सदर परिस्थिती पाहता आम्हाला गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यानं जावं लागते. एवढी मोठ्या खोलात बंडी जाऊन आम्हाला तिथे बंडी उभी करावी लागते. कधी कधी तर अपघात होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही एकत्र येऊन असाच निर्णय घेतलेला आहे की आता प्रशासन की आपलं ऐकत नाही. आपण लोकवर्गणीतून 2-4 हजार रुपये प्रत्येक कास्तकार असं धरून आम्ही 70 ते 80 हजार रुपये जमा करून ही आम्ही लोकवर्गणीतून स्वतः पांदन रस्ता आजपासून दुरुस्त केलेला आहे. म्हणजे आम्हाला जी काही जासाठी जी काही वाहन व्यवस्था आहे ती आमच्या शेतापर्यंत गेलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आणि याच माध्यमातून प्रशासनाला हे सांगायचं आहे की जर तुमची ताकद नसेल आमच्या शेतकऱ्याला द्यायची तर नका देऊ, पण निदान आमचे रस्ते तरी चांगले करा असा संदेश आम्ही शेतकऱ्यांना आपलं माननीय आमदार साहेब, माननीय तहसीलदार साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि तसेच लोकसभेचे सदस्य अमरभाऊ काळे यांना सुद्धा सांगतो आहे. कारण अनेक वेळा निवेदन दिली, कोणीही त्याच्यावर विचार करायला तयार नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला शेतकऱ्यांना एकत्र होऊन आम्हाला लोकवर्गणीतून रस्ता घ्यावा लागतं अशी अवस्था आज आमच्या शेतकऱ्याची झाली आहे. आणि म्हणून प्रशासनावर यावर नियंत्रण देऊन, लक्ष देऊन आम्हाला जे काही मदत होते ते मदत करण्याचा प्रयत्न करावा आणि आमच्या शेतकऱ्यांना रस्ता खुला करून त्याच्या शेतकऱ्यापर्यंतच्या बांधापर्यंत हा रस्ता चांगला करून द्यावा एवढीच आमची माननीय मुख्यमंत्री, आमदार साहेब आणि लोकसभेचे सदस्य नेते यांना, माझी अमरभाऊ काळे यांना सुद्धा विनंती आहे. आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि या सगळ्या पैसे एकत्र करून, वर्गणी करून, लोकवर्गणीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आजपासून रस्त्याला प्रारंभ करून इथे समाप्त केलेला आहे.